नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला तर मग आता लागलेला आहे उन्हाळा, त्यामुळे आपल्या आंब्याला चांगल्या कैऱ्या आलेल्या आहेत. तसं पण आमच्या या आंब्याला आहे ना, वर्षातून 2दा कैऱ्या येतात बरं का. आधी पण कैऱ्या आल्या त्या पण म्हणजे आत्ता पाड लागला आहे त्या कैऱ्यांना. अशा म्हणजे शक्यतो रोडच्या जाणाऱ्या माणसांनी कुणी पण त्या काढून नेल्या खालच्या खालच्या, नंतर वरच्या राहिलेल्या आहेत त्याच मी काढून आणलेल्या आहेत. पण काय उपयोग एवढ्या 2दा आंबे लागून, ते तर आम्हाला जास्त खायला भेटतच नाही. ऊस खूप वाढलेला होता, त्यामुळे आम्ही काही इकडं आंबे काढायला आलो नाही, कैऱ्या वगैरे. कारण का इथं आमच्या इथे बिबट्याची भीती होती, त्यामुळे आम्ही काय कैऱ्या काढायला आलो नाही. मग काय नंतर ना आले कैऱ्या काढायला आणि काढल्या कैऱ्यावरच्या मोठ्या मोठ्या, खाली आत्ता लागलेल्या छोट्या छोट्यात. मग गेले घरी घेऊन मस्त अशा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि त्याला मग गुळ आंबा करण्यासाठी गूळ लागत आहे, त्यासाठी आधी खिसणीत गूळ खिसून घेतला आणि नंतर कैऱ्याचे साल काढायला घेतले. पहिल्यांदा चाकूने कैऱ्या जशा म्हणजे म्हणजे झाडाला लटकलेल्या असतात ना, ते बूड का काय वगैरे ते कापून काढले त्याचे. आणि नंतर बटाटं वगैरे सोलतो आपण, त्या सोलायच्या यंत्राने म्हणजे चाकूने त्या कैऱ्या चांगल्या सोलून काढल्या. आमच्यात तर सगळे आवडीने गुळ आंबा खातात. तुमच्यात खाता का नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे चपातीसोबत पण खातात आणि कोरडा पण खातात. तसं तर हे आमचे आंबे जास्त काही आंबट नाही आहेत, चांगले आहेत असे खायला, त्यामुळे छान लागतो. काही आंबे जास्त आंबट असतात ते चपातीवरच छान लागतात, पण ते आंबे जास्त आंबट असतात त्याचा पण चविष्ट होतो चांगला. मग सगळ्यात नंतर मग साल काढून घेतलं. मग घेतल्यानं कैऱ्या खिसायला मस्त अशा खिसून घेतल्या आणि मग नंतर त्याचा रस पिळून घेतला, पूर्ण असा रस दाबून पिळून घेतला आणि थोडंसं तेल टाकून परतायला ठेवलं. चांगलं थोडंसं खालीवर करायचं, कसं आपण जर नाही हलवलं तर खाली चिकटतं ते, त्याच्यामुळे तेल टाकून चांगलं लालसर पण नाही, थोडंसं असं पिवळसर असेल तर तसं परतायचं. आता हे खिसलेलं आमचं पिवळं दिसतंय कारण का हे पहिल्या आंब्याचे आहेत, म्हणजे आता त्याला पाड लागत आलेला होता त्या आंब्याच्या कैऱ्यात, त्यामुळे पिवळसर दिसतात. तसे तर कैऱ्या पांढरटच असतात, पण हे आमच्या त्यामुळं पिवळसर असतात. आमचं जरा थोडंसं म्हणजे नसत्या काढल्या तर ह्या पिकल्या पण असत्या, पण काय पिकच तोपर्यंत झाडाला काय राहिल्या नसत्या, म्हणून गुळांबा पण खावंसा वाटलेला, मग आणला. चला म्हणलं पिकलेलं थोडं पिकत आलेल्या आंब्याचा पण छान होतो. मग काय नंतर त्यामध्ये लागन तसा गूळ टाकला, म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार, कुणाला गोड आवडतं कुणाला आंबटच आवडतो जरा. मग तसा गूळ टाकला आणि चांगलं परतू घेतलं. मस्त असं त्या गुळाला पाणी सुटतं, मग ते पाणी आटोस्तोपर्यंत परतून घेतलं. चला तर मग बनला आहे आपला गुळांबा.